जिंतूर तालुक्यात वाळू माफियांची मुजोरी, पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला, 4 कारवायांत 57 लाखांचा मुद्देमाल जप्त। जिंतूर प्रतिनिधी अवजा रामप्रसाद कंठाळे। जिंतूर तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात परभणी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शनिवारी मोहीम राबवली। या मोहिमेत 4 वेगवेगळ्या ठिकाणी कारवाया करत तब्बल 57,95,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मात्र भोगाव देवी शिवारात कारवाई दरम्यान वाळू माफियांनी पोलिसांच्या अंगावर गाडी घालून थेट जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी 6 जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलीस पथकावर जीवघेणा हल्ला, नेमकं काय घडलं? भोगाव इटोली रस्त्यावर पोलिसांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या आयशर हायवावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला। यावेळी आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून शासकीय कामात अडथळा आणला। एवढेच नव्हे तर पोलिसांचा धाक न बाळगता इनोव्हा कार थेट पोलिसांच्या अंगावर घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या थरारात 2 आरोपी क्रमांक 1 व 3 दुचाकीवरून पडून जखमी झाले, तर काही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। या प्रकरणी पोलिसांनी 20,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। हल्लाखोरांची नावे: शिवराज गंगाधर हाळदे, सय्यद रहीम सय्यद बाबू, सोमनाथ वरणकर, चंद्रकांत सूर्यवंशी, अजिंक्य जगताप आणि इंद्रजित देशमुख यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे। पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या विशेष पथकाने जिंतूर तालुक्यात कारवाईचे ठिकाण, आरोपीचे नाव, जप्त मुद्देमाल व वाहने, एकूण किंमत: सावळी बसस्थानक, इरफान गफूर शेख, रा, जिंतूर, 2.5 ब्रास रेती व टिप्पर, 7,15,000 रुपये। 2 इटोली घेवडा रस्ता, शेख जहीर शेख जमीर चालक व अक्षय थिटे मालक, 1.5 ब्रास रेती व टेम्पो, 5,10,000 रुपये। 3 डोंगरतळा, कमळजाई मंदिर, अशोक संतोष वाकळे, रा, बामणीबू, 2 ब्रास रेती व हायवा टिप्पर, 25,10,000 रुपये। कडक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल। अवैध वाळू उपसा आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे। सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS, पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि सार्वजनिक संपत्ती नुकसान निवारण अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। कारवाई करणारे पथक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली PSI संदीप शिंदे, PSI अर्जुन टर्के, पोलीस अंमलदार वाघमारे, चुडावकर, असलम शेख, सय्यद इर्शाद, ताटी कोंडलवार आणि वाहुळे यांनी ही धडक कारवाई केली। या प्रकरणाचा पुढील तपास सपोनी चव्हाण करत आहेत।